एवढं खराब जरी लोकांना गाव बनवायचे आम्ही खातो जमा गाडी खातो तुमच्या समोर आम्ही काय केलं 3 डिसेंबरच्या अगोदर बऱ्याच वेळेस धान्य खराब आलं, बऱ्याच वेळेस धान्य खराब आलं. पण तरी काय केलं 3 डिसेंबर आपल्या आंदोलनाचा याचा आम्हाला असं वाटलं होतं की तुमच्या कारवाई होईल. काय कारवाई? आमच्या आंदोलनाला आतापर्यंत आम्ही कुठलंही निवेदन दिलं असेल तर आम्हाला एक किमान उत्तर तरी आलं डिपार्टमेंटकडून, साधं उत्तर किंवा तुमच्या निवेदनाची दखल घेऊन आम्ही संबंधित पुरवठा कोणी पुरवठा करणार आहे त्याला सूचना केलेल्या आहे. याच्यानंतर धान्य खराब येणार नाही, धान्य याच्यानंतर खराब येणार नाही. तरी तुमच्याकडून उत्तर आलं नाही म्हणून आम्ही तहसीलदारांशी संपर्क केला. तहसीलदार म्हणले की याच्यानंतर धान्य खराब येणार नाही. पुन्हा यावेळेस धान्य खराब आलं, खराब आलं ना. चिखलीचं यावेळेस धान्य खराब आलं, देवघराचं धान्य यावेळेस खराब आलं. कारण तहसीलदारांच्या सातत्याने संपर्कात तुम्ही चेक करा ना. यावेळेस तुम्ही चेक करून स्वतःही आताही यावेळेस झालेलं वाटप जे झालेलं धान्य त्याचे सॅम्पल आम्ही ठेवलेले आहेत. आता मागच्या 2 दिवसापूर्वी बातम्या होत्या चिखलीचं धान्य खराब आहे, देवगाव राजाचं धान्य खराब आहे. हो ठीक आहे ना, मी तुम्हाला तेच सांगते. ही जी भाकर आहे, ही भाकर नाही कळण्याची नाही, ही ज्वारीची भाकर आहे मॅडम. पूर्ण आळ्या किडे जाळे त्या आम्ही 2 वाजेपासून बसलेले. आमचं काही आंदोलनाचा उद्देश नव्हता. आमचं म्हणणं होतं फक्त याचा थोडासा सेंट घ्या आणि ही जर खाता आली तर एक घास खाऊन पहा आणि हे पहा कसं काय. चिखलीचं मला सांगाल की आता राईस कुठून आलेला आहे आणि नाश्ताच्या गाड्या आलेल्या आहे, त्यांचं सॅम्पल उद्या घेऊन तुमच्या आयोला माझ्या कार्यालयात पाठवा. गोडाऊन मध्ये जाऊ ना, देवगाव राजा. ठीक आहे. हां, मला जे आहे गोडाऊन मध्ये